आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोनाच्या धास्तीचे ढग पुन्हा दाटले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। पंतप्रधानांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दिल्लीत। मुख्यमंत्र्यांच्या आधीच इच्छुक दिल्लीत। आमदार अनिल बेनके यांना मंत्रिपद देण्याची मागणी। निर्बंधांचे पालन करून होणार स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम। मुसळधार पावसाने खानापूर रामनगर महामार्गाची झाली दुरावस्था। सीबीएसई 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। श्री मंगाई देवीची यात्रा नियमांसाठी पोलीस प्रशासन सतर्क। मनपा कर्मचाऱ्यांकडून त्या कृतीचा निषेध। कारवारसाठी 200 कोटींची मुख्यमंत्र्यांची घोषणा। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोनाचा कहर ओसरला असल्याचे चित्र देशात सर्वत्र निर्माण झाले आहे, तरी देखील महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अद्यापही संकट छाया कायम आहे। कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे कर्नाटकाच्या शेजारी या दोन्ही राज्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे। देशात गेल्या 24 तासात 44,230 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। यासोबतच देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 3,15,72,344 वर पोहोचली। आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे। सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदवणाऱ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे। केरळमधील परिस्थिती चिंताजनक असून 24 तासात 22,064 रुग्णांची नोंद करण्यात आली, तर दुसरीकडे महाराष्ट्रात 7,242 रुग्णांची नोंद झाली। कर्नाटकात 2,052 रुग्णांची नोंद झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी। कोल्हापुरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी दौरा केला। तसेच शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी आणि शिरोळमधील पूरबाधित भागाची पाहणी करून स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला। शिरोळ येथील पद्मराजे विद्यालय येथील निवारा केंद्रातील पूरबाधित कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या। यावेळी कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिली। यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्वारकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, राजेश क्षीरसागर, गणपतराव पाटील, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गोकुळ संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर आदी मान्यवर उपस्थित होते। पंतप्रधानांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दिल्लीत। राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शुक्रवारी नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत। आपल्या दिल्ली दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। त्याचप्रमाणे केंद्रातील विविध खात्यांच्या मंत्री महोदयांची भेट देखील घेणार आहेत। राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्ली येथे चर्चा होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र काही इच्छुक आमदारांनी दिल्ली येथे आपले असणारे वजन वापरण्याची धडपड चालविली आहे, त्यामुळे हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे।
मुख्यमंत्र्यांच्या आधीच इच्छुक दिल्लीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। मंत्रिमंडळ विस्तार, कोरोना लसीकरण, महापूर याबाबत ते चर्चा करणार आहेत। त्यांच्या दिल्ली दौऱ्याची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी यांच्यासह काही जणांनी दिल्ली गाठली असून मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे। ज्येष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा, सुरेश कुमार, सी.सी. पाटील, कोटा श्रीनिवास पुजारी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धुरस आहे। आमदार सुनील कुमार, पूर्णिमा श्रीनिवास, हालप्पा आचार्य, बसनगौडा पाटील यत्नाळ, पी. मुनिरत्न, राजू गौडा, कळकप्पा बंडी, एम.पी. कुमारस्वामी, शिवनगौडा नायक, एस.ए. रामदास, रवींद्रनाथ, एम.पी. रेणुकाचार्य, तिप्पा रेड्डी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मुरुगेश निराणी, अरविंद बेल्लद यांना मंत्रिपदाची खात्री आहे। ज्येष्ठ नेते आर. अशोक, श्रीरामुलू, गोविंद कारजोळ, डॉक्टर सी.एन. अश्वत्थ नारायण, लक्ष्मण सवदी, व्ही. सोमण्णा, माथुस्वामी पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे। आमदार अनिल बेनके यांना मंत्रिपद देण्याची मागणी। कर्नाटक राज्यातील मराठा समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे। यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीबाबत माहिती देण्याकरिता गुरुवारी परिषदेची एक पत्रकार परिषद पार पडली। त्यामध्ये बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष दिलीपदादा पवार यांनी मराठा समाजाच्या वतीने मागणी करताना सांगितले की बेळगाव जिल्ह्यामध्ये 14 ते 15 लाख मराठा बांधव आहेत। तसेच संपूर्ण कर्नाटकात 70 लाखाच्या जवळपास समाज बांधव राहतात। भविष्यकाळात तुम्हाला मराठा समाजाची साथ हवी असेल तर ॲडव्होकेट आमदार अनिल बेनके यांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान द्यावे अशी मागणी करण्यात आली। या पत्रकार परिषदेत खानापूर तालुका उपाध्यक्ष, महानगर आणि बेळगाव अध्यक्ष ॲडव्होकेट ए.एन. पाटील, रामदुर्गचे ॲडव्होकेट श्री जगताप, जिल्हा सेक्रेटरी संजय भोसले, निवृत्त सुभेदार हनुमंतराव गुरव, युवा नेते अमर पाटील इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। बेनके साहेबांनी तर शून्य विश्व निर्माण केलेला आहे। जसं की आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जसं सामान्य कुटुंबाने एवढं मोठं पद घेतले, तसंच आम्ही हिंदुत्व म्हणजे एक त्याच्यात सर्व आलं आणि मराठा समाज हे हिंदुत्वाचं मोठं घटक असल्यामुळे जेव्हा आम्ही वोटिंग करतो तेव्हा आमचे यंग मुलं कायम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम बीजेपी बरोबर राहतात आणि जिल्ह्यामध्ये 15 लाख मराठा व राज्यामध्ये कमीत कमी 50 लाखच्या वर मराठा समाजाला एकमेव। निर्बंधांचे पालन करून होणार स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम। येत्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम साजरे करताना कोरोना नियमावलीचे पालन करावे। त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा अशी सूचना जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी केली। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी स्वातंत्र्य दिन समारंभाच्या पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या, तसेच कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली। आगामी स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचे सावट राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांनी नियमावलीचे पालन करावे। तसेच आवश्यक सर्व दक्षता घेण्यासाठी अधिकारी वर्गाने पावले उचलावीत अशी सूचना देखील त्यांनी केली। बैठकीला विशेष जिल्हाधिकारी अशोक वंडगुडी, मनपा आयुक्त के. जगदीश आणि इतर अधिकारी उपस्थित होते। मुसळधार पावसाने खानापूर रामनगर महामार्गाची झाली दुरावस्था। गेल्या 15 दिवसांपासून खानापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले, त्यामुळे तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाली। तर नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर रामनगर महामार्गाची नुकताच झालेल्या मुसळधार पावसाने दुरावस्था झाली आहे। त्यामुळे लोंढा रामनगर भागातील नागरिकांना खानापूर बेळगाव प्रवास करणे शक्यच नाही आहे। सध्या काही भागात पॅचवर्कचे काम करण्यात येत आहे। याची पाहणी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी शुक्रवारी केली। यावेळी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारत खानापूर रामनगर रस्त्यावर ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्याकडे लक्ष द्या, तेथील खड्डे बुजवा, लोकांना वाहनांना ये-जा करण्यासाठी पॅचवर्कचे काम करा असे सांगितले। पाहणी वेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई, सदानंद हेरेकर, रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पांना गोरल, तानाजी गोरल आदी उपस्थित होते। सीबीएसई 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। सीबीएसई बोर्डाने शुक्रवारी 12वी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे। यावर्षी 12वी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या,
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करून निकाल देण्यात आले आहेत. निकाल दिनांक 31 जुलैपूर्वी जाहीर करावे अशी सूचना यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यानुसार CBSEची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्यानुसार आता निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वी मध्ये मिळविलेल्या गुणांचे निकष विचारात घेऊन हा निकाल देण्यात आला आहे. श्री मंगाई देवीची यात्रा नियमांसाठी पोलीस प्रशासन सतर्क. मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी वडगाव येथील श्री मंगाई देवीची यात्रा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी बेळगाव शहरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली गेलेली मंगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. वडगावची ग्रामदेवता आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय पुजारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर यात्रा काळात होणारे सर्व धार्मिक विधी कार्यक्रम पारंपरिक साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय चव्हाण पाटील पुजारी परिवाराने घेतलाय. दरम्यान यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिसांनी आतापासूनच सतर्कता बाळगून पोलीस बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे. देवस्थान वतीने घेण्यात आलेल्या यावर्षीच्या यात्रा रद्द करण्याच्या निर्णयानुसार आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार शहापूर पोलिसांनी येत्या मंगळवारी होणाऱ्या मंगाई यात्रेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत हालचाली सुरू केल्या आहेत. मनपा कर्मचाऱ्यांकडून त्या कृतीचा निषेध. कचरा साठला आहे म्हणून महानगरपालिकेसमोर आणून टाकण्याची कृती रामतीर्थ नगर येथील काही नागरिकांनी केली होती. त्याचा महानगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला. तसेच असे कृत्य करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन सादर करण्यात आले. महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी हे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आपले कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी पेलली जात आहे, परंतु काही वेळा अडचणींमुळे समस्या निर्माण होतात. असे असताना मनपा समोर कचरा आणून फेकण्याचे कृत्य करण्यात आले आहे. ही बाब निषेधार्ह आहे. तसेच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे म्हणणे नमूद करण्यात आले आहे. परवा दिवशी 29/7/2021 मध्ये दुपारी 1 वाजता कटमोरी कॉलनीचे लोक येऊन महानगरपालिका आवरणावर कचरा टाकलेल्याबद्दल त्याचा विरोध करून आम्ही DC जिल्हाधिकाऱ्यांना मनवी दिलेलं आहे. आता हे या आठवड्यामध्ये 2 वेळा हे घटना झालेलं आहे. परवा दिवशी आयुक्तांच्या घराकडे आणि काल म्हटलं तर आमच्या महानगरपालिकेकडे हे दोन घटना झाल्या. त्याचा विरोध करून आम्ही ॲक्शन घ्यायला जिल्हाधिकाऱ्यांना मनवी दिलेलं आहे. कारवारसाठी 200 कोटींची मुख्यमंत्र्यांची घोषणा. कारवार, मंगळूर आणि उत्तर कर्नाटकाला जोडणारा अरेबैल घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर 10 ठिकाणी दरड कोसळली आहे. यामुळे महामार्गाचे नुकसान झाले असून त्याकरिता 70 कोटींच्या योजनेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच पुरामुळे नुकसानीवर उपाययोजनांसाठी 200 कोटींची घोषणाही त्यांनी केली. गुरुवारी त्यांनी येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. अतिवृष्टीने कारवार, मंगळूर आणि उत्तर कर्नाटकाला जोडणारा अरेबैल घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर 10 ठिकाणी दरड कोसळली आहे. यामुळे महामार्गाचे नुकसान झाले असून त्याकरिता 70 कोटींच्या योजनेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच पुरामुळे नुकसानीवर उपाययोजनांसाठी 200 कोटींची घोषणाही त्यांनी केली. गुरुवारी त्यांनी येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करून अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 24 0 550 or 51 or
52 or 53. Visit us at www.potdarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढवारी संपल्यावर आषाढ वद्य पंचमीच्या सुमारास प्रक्षाळ पूजा होऊन देवीचे दैनंदिन उपचार पुन्हा सुरू करण्यात येतात। याला प्रक्षाळ पूजा असे नाव आहे। याचा प्रारंभ शुक्रवारपासून करण्यात आला। प्रक्षाळ पूजेमध्ये मंदिराची स्वच्छता आणि देवीचा शिणवटा दूर करणे असे 2 भाग आहेत। आषाढी वारीमध्ये रोज देवाचे दर्शन सलग 22 ते 24 तास चालू असते। भाविकांना अधिक काळ दर्शन मिळावे म्हणून या काळामध्ये देवाची शेजारती, निद्रा, दुपारती, पोशाख हे सर्व उपचार बंद असतात। प्रक्षाळ पूजेच्या दिवशी सकाळपासून विठ्ठल, रुक्मिणी माता आणि अन्य परिवार देवतांना भाविक लिंबू साखर लावतात। दुपारी साधारण 11च्या सुमारास लिंबू साखर लावणे बंद करून देवाला स्नान घातले जाते। यास पहिले पाणी असे म्हणतात। यावेळेस देवीच्या डोक्यावरून पंचा पांघरून त्यावरून अत्यंत कडक पाण्याने देवा स्नान घालतात। या सर्व नित्य उपचारांना शुक्रवारपासून प्रारंभ करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे। बांधकाम कामगारांचे किट आमदारांकडे। बांधकाम कामगारांना सरकारकडून पुरविण्यात येणारे किट आमदारांकडे देण्यात आले आहेत। यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। कामगार खात्याने किटचे वितरण लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यासाठी किट आमदारांकडे सुपूर्द केले आहे। परिणामी तालुक्यातील कामगारांना किटपासून वंचित राहावे लागले आहे। कोरोनामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम कामगारांना सरकारने आर्थिक मदत केली आहे, तर धान्य किटचे वितरण करण्याची योजना कामगार खात्याकडून आखण्यात आली होती। यासाठी गाव पातळीवर अर्ज भरण्यात आले होते, मात्र कामगारांना किट मिळालेले नाहीत। बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 3000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे। कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मदत घेतलेल्या नोंदणीकृत कामगारांना यावेळी अद्याप मदत मिळालेली नाही। त्यामुळे कामगार अधिकाऱ्यांकडे जाऊन चौकशी करत आहेत। कामगारांना विधानसभा मतदारसंघानुसार धान्याचे किट वितरण करण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्याप्रमाणे काही तालुक्यात वितरण करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी कामगारांकडून अर्ज भरून घेतले आहेत, परंतु वितरण केलेले नाही। त्यामुळे बांधकाम कामगार किटच्या प्रतीक्षेत आहेत। अनगोलच्या समस्यांबाबत माजी नगरसेवक विनायक गुंजेटकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 2019 मध्ये पुराचा फटका बसलेल्या अनगोल परिसरातील नागरिकांना अद्यापही भरपाई देण्यात आलेली नाही। यासाठी पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे। संबंधित नागरिकांना त्वरित भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। अनगोल परिसरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते। पुराचा फटका बसून 2 वर्षे उलटले तरी संबंधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही। घरे पडलेल्या गोरगरिबांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडून तरतूद करण्यात आली होती। त्यानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही। अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही। 40 पेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसून नुकसान झाले आहे। संबंधित नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे। यावेळी नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते। पॅस फाउंडेशन तर्फे किटचे वितरण। पॅस फाउंडेशन आणि बेल.com ग्रुप मंत्रिमंडळाच्या सहकार्याने कन्हैया रेडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 20 गरजू आणि गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरण करण्यात आले। कोरोनामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना हातभार म्हणून
ग्वावेस येथील रोटरी मनपा जलतरण तलाव आवारात किट वितरणाचा कार्यक्रम झाला। या प्रसंगी पॅस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर माधव प्रभू, डॉक्टर प्रीती कोरे, अभिमन्यू डांगा, रोहन कुलकर्णी, अवधूत सामंत, दीपक ओवुळकर, सूर्यकांत हिंडलगेकर आदी उपस्थित होते। डॉक्टर माधव प्रभू यांनी कोरोना सावटात कोरोना बाधितांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती। ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीव गेले। याची दखल घेत पॅस फाउंडेशन तर्फे लोक देणगीतून इस्पितळाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी दाखल देण्यात आले होते। अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत। महांतेश कवटगी मठ यांना मंत्रिपद देण्याची मागणी। नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येणाऱ्या रविवारी होणार आहे। या विस्तारामध्ये बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे विधान परिषद सदस्य महांतेश कवटगी मठ यांची मंत्री म्हणून वर्णी लागावी अशी मागणी निपाणी भाग कार्यकर्त्यांच्या वतीने कोगनोळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत विठ्ठल कोळेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी केली। महांतेश कवटगी मठ यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या मागण्यांची दखल घेऊन कवटगी मठ यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी विठ्ठल कोळेकर यांनी केली आहे। यावेळी पद्मराज माणगावे, हबप उद्धव काजवे, सुळका येथील मारुती क्रेडाई कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक चेअरमन चंद्रकांत मारुती सुतार, देऊ कोळी आदी उपस्थित होते। नाराजी बुडा अध्यक्षांवर बदली आयुक्तांची। बुडा आयुक्त पदावरून प्रीतम नसलापुरे यांची बदली झाल्यानंतर हा विषय चर्चेचा बनला आहे। गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष गुळाप्पा होसमनी यांच्या विरोधात लोकप्रतिनिधीतून नाराजी व्यक्त होत होती, पण बदली आयुक्त नसलापुरे यांची करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस निजत सरकार स्थापन झाले। या काळात बुडावर कोणालाही अध्यक्षपद देण्यात आले नाही। त्यानंतर पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले, त्यामुळे इच्छुकांची गर्दी दिसून आली, पण अनपेक्षितपणे गुळाप्पा होसमनी यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली। होसमनी यांनी अध्यक्षपदाचा भार स्वीकारून 1.5 वर्षे होत आली, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली। काहींनी थेट मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्याकडे तक्रार केली, त्यामुळे होसमनी यांची उचलबांगडी होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती, पण अचानकपणे आयुक्त प्रीतम नसलापुरे यांचीच बदली करण्यात आली, त्यामुळे याची चर्चा सुरू आहे। कडोलीत पावसाने पडलेल्या घरांची पाहणी। अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची आणि शेताच्या नुकसानीची पाहणी युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी गुरुवारी केली। यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते। कडोली जाफरवाडी गुंजनहट्टी गावात पाहणी करण्यात आली। जारकीहोळी यांनी तलाठी, ग्रामपंचायत सेक्रेटरी, PDO यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। अरुण कटांबळे म्हणाले, पडझड झालेल्या घरांना 1 लाख रुपये, घरात पाणी शिरलेल्यांना 4,000 रुपये मदत सरकारकडून देण्यात येईल। यासाठी प्रत्येकाने ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा। यावेळी KPCC सदस्य मलकवडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, कडोली कृषीपत बँकेचे चेअरमन प्रकाश राजाई, मारुती पाटील, चेतक कांबळे, नागेश नाईक आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। वीकेंड पर्यटनासाठी आलेल्यांवर दंडात्मक कारवाई। शनिवार, रविवार यासह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील वर्षा पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे। हा आदेश झुगारून पर्यटनासाठी येणाऱ्यांवर खानापूर पोलिसांकडून जांबोटी आणि कणकुंबी येथे कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे आणि उपनिरीक्षक शरणेश जारीहाळ यांनी चोरला महामार्गावर गस्त घालून पर्यटनासाठी आलेल्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला। अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांनाही रस्त्यावरूनच माघारी पाठविण्यात आले। लेले मैदानाजवळील गटार नाला धोकादायक। टिळकवाडी येथील लेले मैदानाच्या बाजूने नव्याने गटार बांधकाम करण्यात आले आहे। दुसऱ्या बाजूला नाला आहे। या ठिकाणी काढलेल्या फरशा पुन्हा घालण्यात आल्या नाहीत, त्यामुळे खेळाडूंसाठी धोकादायक बनल्या आहेत। लेले मैदानावर रोज शेकडो खेळाडू सराव करण्यासाठी येत असतात। महापालिकेने या परिसरात गटार काम केले आहे, त्यामुळे जुन्या गटारींवरील आणि नाल्यावरील फरशा बाजूला काढून ठेवल्या आहेत।
आता गटार आणि नाल्याचे काम झाले आहे, त्यामुळे गटार आणि नाल्यावर फरशा बसवणे गरजेचे आहे, अन्यथा या गटारात आणि नाल्यात पडून गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे। शिवाय फरशा रस्त्या बाजूला टाकण्यात आल्यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त होत आहे। किल्ल्यातील जुनाट वृक्ष कोसळला। बुधवारी कॅम्प परिसरात वृक्ष कोसळल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी किल्ल्यात दुर्गा मंदिराजवळ वृक्ष कोसळला। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही। शहरात जुनाट वृक्ष ढासळण्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे जुन्या धोकादायक वृक्षांची माहिती वन खात्याला द्यावी असे आवाहन वन खात्याने केले आहे। शहरातील किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरानजीकचा मोठा वृक्ष कोसळला, त्यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। गेल्या काही दिवसातील मुसळधार पावसामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने दुपारी जुनाट वृक्ष उन्मळून रस्त्यावर कोसळला। वृक्ष कोसळल्यामुळे या ठिकाणच्या वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले। यावेळी सुदैवाने रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे अनर्थ टळला। साहेब फाउंडेशनच्या वतीने उपनगर परिसरात रोग प्रतिबंधक डोस। साहेब फाउंडेशन आणि भारत माता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतनगर, चांभारवाडा आणि परिसरातील नागरिकांना रोग प्रतिबंधक डोस मोहीम राबविण्यात आली। साहेब फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती उज्ज्वला संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाद्वारे गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य उत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला। यावर्षी देखील साहेब फाउंडेशनच्या वतीने रविवारी शहापूर चौक, चांभारवाडा, भारतनगर, पहिला क्रॉस, नवी गल्ली आदी परिसरातील तब्बल 700हून अधिक लोकांना रोग प्रतिबंधक डोस देण्यात आला। त्यानंतर भारतनगर येथील भारत माता महिला मंडळाच्या सदस्यांनी भारतनगर आणि आदर्शनगर, श्रीराम कॉलनी परिसरातील महिला, मुले आणि ज्येष्ठांना रोग प्रतिबंधक डोसचे वितरण केले। या मोहिमेसाठी मंडळाच्या अध्यक्षा रेणू काकतीकर, वंदना मुचंडी, वैष्णवी काकतीकर, दीपांजली बसरेकट्टी, यमुना महिंद्रकर, अन्नपूर्णा निचळ आणि अन्य सदस्यांनी विशेष प्रयत्न केले। विद्यापोषक संस्थेने राबविला हा स्तुत्य उपक्रम। विद्यापोषक संस्थेतर्फे शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला। बेळगाव येथील विद्यापोषक संस्था, होमस्टेड चॅरिटेबल ट्रस्ट, मेधा केशव होनूरकर, गिव्ह इंडिया आणि राईस अगेन्स्ट हंगर यांच्यातर्फे 100हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्यात आले। संस्थेचे संस्थापक सुनील निलजकर, स्मिता चिकुंबी आणि वाणीश्री नेसर्गी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला। याप्रमाणे बेळगाव, चिकोडी, खानापूर, सौंदत्ती, बैलहोंगल आणि हुक्केरी गावातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी प्रसन्न पाछापूर, राहुल कब्बूर, रुक्साना रेंडारी, अनिल नायक आदींसह विद्यापोषक संस्थेचे सदस्य उपस्थित होते। फिन्सतर्फे फुटबॉलपटू प्रियांका कंगराळकरचा सन्मान। कीव, युक्रेन येथे वर्ल्ड मिनी फुटबॉल फेडरेशन तर्फे होणाऱ्या मिनी फुटबॉल विश्वकप साठी कर्नाटकातील निवड झालेल्या 5 महिला खेळाडूंपैकी आणि बेळगावातून निवड झालेल्या 3 खेळाडूंपैकी प्रियांका कंगराळकर या युवा खेळाडूचा फिन्स शाखा बेळगाव तर्फे पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला आणि शुभेच्छा देण्यात आल्या। दिनांक 11 ते 16 अशा या स्पर्धा होणार आहेत। बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी फाउंड्री क्लस्टर मध्ये फिन्सचे निमंत्रक मेजर जनरल के.एन. मिर्जी, कर्नल रामकृष्ण जाधव, कर्नल बिश्वास, उद्योजक मनोहर इजारे, निखिल नरगुणकर, राहुल फडके, अरुणा नाईक, प्रियांकाचे आजोबा, माजी ज्येष्ठ सैनिक कृष्णा कंगराळकर आणि अन्य सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। महिला विद्यालय आणि मराठी विद्यानिकेतन मध्ये शिक्षण घेऊन सध्या मंगळूर जवळील उजिरे येथे एसडीएम विद्यालयात शिकत असलेल्या फुटबॉलपटू प्रियांका कंगराळकर हिने या सन्मानासाठी आणि आर्थिक सहयोगासाठी फिन्सचे आभार मानले आणि मिनी फुटबॉलची माहिती दिली। मेजर जनरल के.एन. मिर्जींनी प्रियांकाच्या सर्व टीमचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या, तर आजोबा कृष्णा कंगराळकर यांनी नातीच्या या दौऱ्यासाठी आनंद व्यक्त केला। किशोर काकडेंनी स्वागत सूत्रसंचलन केले। मोहन इजारेंनी आभार मानले। बॉक्सर लवलीनाची उपांत्य फेरीत धडक।
भारताची युवा बॉक्सिंगपटू लवलीना बोर्गोहेनने 2 दिवसांपूर्वी कारकिर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली होती। शुक्रवारी महिलांच्या 69 किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लवलीनाने चायनीज तैपेईची माजी जगजेती निन चीनवर सरशी साधत मात केली आहे। लवलीनाने निन चीनवर 4-1 ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदक निश्चित केलं आहे। बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते। लवलीनाची उपांत्य फेरी 2019च्या विश्वविजेत्या टर्कीच्या ॲना लिसेन्कोशी लढत होईल। लवलीना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे। त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये 2012 मध्ये कांस्य पदक जिंकले होते। बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलीना तिसरी भारतीय आहे। पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने 2008च्या बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते। विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत डुडाकडून विदित पराभूत। फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या विदित गुजरातीचे आव्हान संपुष्टात आले। यान क्रिस्टॉफ डुडाविरुद्धच्या दुसऱ्या डावात विदित पराभूत झाला। भारतीय बुद्धिबळ क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या 26 वर्षीय विदितने पोलंडच्या डुडाविरुद्धच्या दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्यानिशी खेळताना 50 सालीनंतर पराभव मान्य केला। बुधवारी या दोघांमध्ये झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला होता। गुजरातीने प्रथमच विश्वचषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती। डुडाचा उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी सामना होईल। कार्लसनने रशियाच्या सर्जी कार्याकिनला 2-0 असे नमवले। ऑलिम्पिकमध्ये अविनाश साबळेने स्वतःचा विक्रम मोडला तरी अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही। भारताच्या अविनाश साबळेने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत नवा राष्ट्रीय विक्रम केला, पण या विक्रमानंतर देखील त्याला अंतिम फेरीसाठी प्रवेश मिळवता आला नाही। साबळेने आज 30 जुलै रोजी झालेल्या रेसमध्ये स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला। त्याने ही रेस 8 तास 18 मिनिट 12 सेकंदमध्ये पूर्ण केली आणि मार्च महिन्यात फेडरेशन कपमध्ये केलेला 8 तास 20 मिनिटे 20 सेकंदचा स्वतःचा विक्रम मोडला। तो दुसऱ्या हीट स्पर्धेत 7व्या स्थानावर राहिला। प्रत्येक हीट मधून अव्वल 3 स्पर्धकांना अंतिम फेरीत प्रवेश मिळतो। श्रीलंकेने भारतावर मात करत मालिका जिंकली। सलग दुसऱ्या लढतीत फलंदाजींनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली। फिरकीपटू वानिंदू हरसंगाने दिलेल्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर श्रीलंकेने तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा 7 गडी आणि 33 चेंडू राखून धुव्वा उडवला। भारताने दिलेले 82 धावांचे माफक लक्ष्य गाठताना श्रीलंकेची प्रारंभी दमछाक झाली, मात्र धनंजया डिसिल्व्हा आणि हसरंगा यांनी चौथ्या गड्यासाठी 26 धावांनी भर घालून श्रीलंकेला 14.3 षटकात विजय मिळवून दिला। या विजयासह श्रीलंकेने T20 मालिकेत 2-1 असे यश संपादन केले। फिरकीपटू राहुल चहरने भारतातर्फे 3 बळी मिळविले, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला पुरेशी साथ लाभली नाही। तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फिरकी गोलंदाजी समोर भारतीय फलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या। कर्णधार शिखर धवन पहिल्या चेंडूवर माघारी परतला। या धक्क्यातून भारतीय संघ अखेरपर्यंत सावरूच शकला नाही। त्यातच संघातील बहुतांश फलंदाज विलगीकरणामुळे या सामन्याला मुकल्याने भारताला 5 प्रमुख फलंदाजांसह खेळावे लागले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।